मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करत काही महिन्यातच पूर्णत्वास येणार आहे। गुरुवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा दौरा केला। पनवेल तालुक्यातील पळसपे फाटा येथून महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली। दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पहिल्यांदाच पनवेल तालुक्यात आले होते। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, दीपक बहिरे, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, प्रीतम म्हात्रे, रुपेश नागवेकर, अमरीश मोकल, केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर मोकल, किसान मोर्चाचे अतुल बडगुजर यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते। पनवेल ते हातकंबा रत्नागिरी असा हा पाहणी दौरा होता। या संदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। गोवा हायवेची पाहणी आणि हे काम अनेक वर्ष घडलेलं आहे। त्याला अनेक कारणं आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्यात की हे काम लवकरात लवकर आपल्याला संपवायचे। लोकांना ज्या अडचणी होत आहेत, प्रामुख्यानं कोकणातली लोक जी मुंबईमध्ये स्थायिक आहेत, त्यांना या रस्त्याच्या कामाचा अपूर्णता असल्यामुळं बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागते। काही भाग PWD महाराष्ट्र सरकारकडे आहे, काही भाग NHAIकडे आहे। त्यामुळं दोन्हीचं एक म्हणजे कोऑर्डिनेशन ठेवून लवकरात लवकर हा मुंबई गोवा हायवे पूर्णत्वाला कसा जाईल। दुसरं म्हणजे गणपती आले की बऱ्यापैकी अडचणी किंवा बऱ्यापैकी या रस्त्याची चर्चा होती, कारण कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण जो आहे हा गणपतीचा असतो आणि मुंबईमधले सर्व कोकणातले चाकरमानी जे आहेत ती गावी जायला त्यांची गडबड असती, लगबग असती। त्यामुळे त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काय अडचणी आहेत त्याला कोकणवासियांना तोंड द्यायला लागतं। यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं। त्यांनीसुद्धा पूर्ण क्षमतेनं हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला। गडकरी साहेबांचं याच्यावर बारकाईनं लक्ष आहे, कारण आज देशामध्ये सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले, मोठमोठे ब्रिजेस झाले, सगळं झालं। आणि दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढे वर्ष त्याचं काम चालू आहे, ही खंत त्यांची पण आहे। त्यामुळं या सगळ्यातनं लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन ठेवून हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे। आणि तशा आम्हाला सक्त सूचना देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहेत की आपल्याला काही करून हे मार्गी लावायचे आणि त्याची आज पाहणी किंवा नेमकं खाली ग्राउंडवर काय रियालिटी आहे, आपण गणपतीच्या आधीपर्यंत काय काम करू शकतो आणि किती काम करू शकतो ह्याचा पाहणी आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आज हा दौऱ्याचा कार्यक्रम ठेवला आहे।